बातमी महत्त्वाची। महाराष्ट्रातून मराठा आरक्षणासंबंधीची बातमी। गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि हजारो लाखो आंदोलकांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे। राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून आज पहाटेच त्याचे अध्यादेश काढण्यात आले आहेत। मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे। यामुळे मराठा आंदोलकांमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। पत्रकार बांधवांना नमस्कार, जय शिवराय। आपला जो लढा होता की मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या, या नोंदी याचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे आणि ज्या नोंदी सापडल्या त्या परिवारांना सुद्धा तातडीनं ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे। ती प्रक्रिया सुरू झाली। 57 लाखापैकी 37 लाख प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। तो डाटासुद्धा आपल्याला ते आता थोड्या दिवसात देणार आहे, कारण ते डाटा प्रक्रिया मोठी आहे, त्यामुळे तेही त्यांनी मान्य केलेलं आहे। आणि आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता की ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्यासाठी अध्यादेश तुम्हाला पारित करावा लागेल। तो अध्यादेश त्यांनी पारित करून आपल्याला दिलेला आहे। म्हणजे आपण सगळ्यांचे खोटे आता उपटलेले हे आपण त्यांनी आपल्याला आता ते दिलेला आहे। म्हणून मराठा समाजाच्या ज्या मूळ मागण्या होत्या या तीनही आता झाल्या। आपली सकारात्मक त्याच्यावरती चर्चा पण झाली आणि या अध्यादेशावरती जो राजपत्र त्यांनी काढलं याच्यावरती 3 घंटे चर्चा आपल्या मुंबई हायकोर्टाचे सिनियर वकील सगळे जवळपास 20-22 जण यांनी शब्दाना शब्दाची खात्री केलेली आणि त्यानंतरच आपण बाहेर पडलेलो। 2 वेगळ्या बैठका होत्या, मंत्री महोदयांच्या वेगळ्या, सचिव बांधवांच्या वेगळ्या आणि वकील बांधवांच्या आमच्या वेगळ्या, असं वेगळं करून आपल्याला जो अध्यादेश पाहिजे होता, जो सोयऱ्याचा त्याच्यामध्ये घ्यायचे होते ते आपण घेतलेले। त्यामुळं आता आपली जी लढाई होती ती याच्यासाठीच होती, ती झाली। याचबरोबर ही झाला तिसरा मुद्दा, आंतरवालीसह राज्यातले जे गुन्हे झालेले तेही पत्र सरकारनं आपल्याला दिलेलं आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेबांना आदेश दिले की ते तातडीनं मागे घेण्यात येते, ती कारवाई आता सुरू होईल। त्यासह मराठवाड्यात आणि इतर राज्यात काही नोंदी कमी सापडलेल्या, जास्त करून मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्या। त्यासाठी समितीला मुदतवाढ देऊन आणखीच्या नोंदी आपण त्या शोधायच्यात। तिथं जास्तीचा वेळ हा फक्त मराठवाड्यात जास्त समितीला द्यायचा आहे। त्याच्यासाठी समितीला सुद्धा मुदतवाढ देण्याचं पत्रसुद्धा काढले। सगळे पत्र आपण घेतले, म्हणजे असं तोंडी काही नाही आहे। सगळे पत्र, सगळे शासन निर्णयसुद्धा घेतले आणि ती काम आता करणार आहे। त्यावरती ज्या वंशावळी जोडायच्यात 5वा मुद्दा आहे, तेही आपण शासन निर्णय घेतला आहे। वंशावळी जोडण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन केली त्यांनी, त्याचाही शासन निर्णय झाला आहे, तो पण आपण घेतला आहे। आपण मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात म्हणून मराठवाड्याचं जे गॅजेट आहे 1884चं, तेही सरकारनं कबूल केलं की आता शिंदे समितीकडे देऊन त्याला याच्यामध्ये कसं घेता येईल, कायद्यात रूपांतर त्याचं करता येईल याच्यासाठी ते प्रयत्न करतात। जी 1884ची जनगणना होती त्याच्यासुद्धा स्पष्ट उल्लेख आहे, कुणबी म्हणून मराठवाड्यातले सगळे मराठवाड्यातले कुणबी आहेत असा उल्लेख आहे। तेही घेण्याचं, तेही तपासण्याचे, कारवाई करण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला ते पण दिलं आहे। असे शिक्षणाच्या बाबतचाही दिला आहे। जे 4772 पोरं EWS 6वा मुद्दा सांगतो आहे, EWS SCBC आणि ESBCमधून राहिले होते, तेही घेण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला दिलं की तेही आम्ही तातडीनं ते घेतो आहेत म्हणून। शिक्षणाच्या बाबतच्या OBCच्या ज्या सवलती आहेत त्याच मराठा समाजाला सुद्धा लागू करण्याची अंमलबजावणी ते आता लगेच तातडीनं त्यासुद्धा करणार आहेत। ह्याच तातडीनं अंमलबजावणी आता जो कायदा पारित याचा रूपांतरित होणार आहे ते आता जे अधिवेशन येणार आहे त्याच्यामध्ये होतं आणि याला 6 महिन्याची गॅरंटी असते। त्याच्या आत कधी पण हे करता येतं, तर विधान सभेत हे सुद्धा मांडलं जाईल त्यावेळेस। आता याची अंमलबजावणीसुद्धा मला वाटतं उद्यापासूनच व्हायला हरकत नसणार आहे। उद्यापासूनच याची या सगळ्या सोयऱ्यांची कारवाई सुरू होणार आहे। तर अशा स्वरूपाचं सगळं झालं आहे तर 15 दिवसाची मुदत असते। हां, ठीक आहे, काही हरकत नाही। हां, प्रसिद्ध झालं ना, प्रसिद्ध झालं आहे। आता उपोषणाचा भाग जाऊ द्या, परंतु एक
काम मोठं झालं आहे समाजाचं. आपण प्रत्येक वेळेस म्हणत असायचो की शिंदेसाहेब हे काम करू शकतील, त्यांनी हे करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. आणि त्यांनी ते केलं आहे. जोपर्यंत आपण आंदोलन करत होतो तोपर्यंत आपण विरोध करत होतो, मग ते पक्ष कोणचा असो, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो. आता आपला आणि त्यांचा कोणाचा असो, ते विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो, आपला त्यांचा विरोध संपला. आपण समाज म्हणून काम केलेलं आत्तापर्यंत, आजपासून आपण ते कोणत्या पक्षाचा आडवा येऊ त्याला सोडलेलं नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात. आता आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध करत होतो. मराठा समाजाच्या पोरांचं कल्याण होतं आहे, हे आपला लढा होता खरा, तो आपण यशस्वी केला. आजपासून आपला त्यांचा विषय विरोधाचा संपलेला आहे. समाज म्हणून तुमचं ते वैयक्तिक काय असेल ते त्याच्याशी मला देणं घेणं नाही, पण समाज म्हणून आपला विषय आज संपलेला. तर कुणीतरी जबाबदार असावं. मंत्री महोदय हेही उद्या येतील, त्यांच्या हातानंही घेऊ, आज स्वीकारलं आहे आपण. पण सकाळी 7 वाजता